गुरु देवदत्त. मित्रांनो हा न्यू पनवेलवरून रस्ता येतो आणि हा इकडे बंद आहे पूर्ण आणि त्या साईडला पलीकडे ट्रेन चालू आहे. सो आता नवीन चालू केलेला जो टनेल आहे तो हे बघा. या इथून आपण न्यू पनवेलमधून येणारे लोक इकडून जाऊ शकतात त्या प्लॅटफॉर्मला. सो असा पुढे टनेल जातो आणि त्या टनेलने खाली आपण जाऊ शकतो. आणि हा जो मार्ग आहे मित्रांनो तो आता जो बंद केलेला ट्रॅक आहे आणि खोदलेला वगैरे ट्रॅक आहे तो आहे. आणि ज्या गाड्या चालू आहेत त्या पलीकडे चालू आहेत त्या प्लॅटफॉर्मला 1 आणि 2 नंबर मध्ये. आणि हा 3-4 हा प्लॅटफॉर्म बंद आहे. मित्रांनो हा जरी रस्ता बंद असला तरी बघा इकडे मेल एक्सप्रेस असतात आणि इकडे आपल्या लोकल गाड्या लागणार आहेत त्या प्लॅटफॉर्मला. आणि इथून टनेल आहे यासाठी वरून. ह्या टनेल मधून आपण डायरेक्ट मागच्या साईडला येऊ शकतो. सो हा रस्ता कोणाला माहिती नाही परंतु ट्रेनवाल्यांनी चालू केलेला आहे रस्ता. या आता मित्रांनो या टनेलचं आता काम चालू आहे बघा. पूर्ण रंगरंगोटी चालले आणि खूप छान पद्धतीने बनवत आहेत. अजून चालू आहे काम. हे सर्व प्लॅटफॉर्मला जाण्यासाठी मार्ग आहेत. हा इथे एक डोअर आहे प्लॅटफॉर्मला जाण्यासाठी. इथे एक डोअर आहे. असे 4 प्लॅटफॉर्म आहेत. 4 प्लॅटफॉर्मला जाण्यासाठी मार्ग केलेले आहेत. इकडे हा आणि बंद आहे हा एक बंद आहे काम चालू आहे. आणि ऍक्च्युली 2 आणि 3 नंबर जो पुढचा प्लॅटफॉर्म तो चालू आहे. तो आता आपण चालतो सेकंड फ्लोअरला. सेकंड फ्लोअरचा प्लॅटफॉर्म डायरेक्टली आपण जाऊ शकतो इथून. मित्रांनो टनेलचं खूप काम छान केलं आणि हे बघा डायरेक्टली ट्रेन इथे या प्लॅटफॉर्मला मी बाहेर पडलो. तो 2 नंबर आणि 3 नंबर आहे. हा पलीकडचा 1 नंबर आणि हा प्लॅटफॉर्मला मी बाहेर पडलोय. सो तुम्ही नवीन पनवेलला जे राहतात ते डायरेक्ट या टनेलने येऊ शकतात. पुढे बसण्यासाठी येऊ शकतात. सो चला.